छत्रपतींनी उभारलेले गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. पण याच वैभवाभोवती हिरव्या लँड जिहाद नामक अतिक्रमणाचा साप वेटोळे घालून बसला होता. दिवसेंदिवस महाराजांच्या गडकिल्ल्यांची जमीन हडप करण्याचे षडयंत्र शिजत होते. उद्धव ठाकरेंच्या मविया काळात ही हिरवी पिलावळ अधिक माजली होती. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. अखेर देवाभाऊ आला आणि अब्दुल्ल्याच्या मजारीवर हातोडा पडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या या कबरीसमोर जे अनधिकृत बांधकाम होतं, फडणवीसांनी आज सर्जिकल स्ट्राईक करून ते पाडलेलं आहे. विशेष म्हणजे शिवप्रताप दिनाच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे. विशाळगडाचा किचकट मुद्दा मोठ्या चतुराईने सोडवला गेला आणि आता देवाभाऊने एक असा निर्णय घेतलाय ज्याच्यामुळे जिहादी कटकारस्थानांना आपोआप बुलडोजर लागलाय. 31 मे पर्यंत महाराजांच्या गडकिल्ल्यावरील अतिक्रमण पूर्णपणे हटवण्याचा आदेश खास मुख्यमंत्र्यांनीच दिल्यामुळे सगळ्यांचीच पाचावर धारण बसलीये. 31 मे पर्यंत राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडकिल्ल्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात केंद्र संरक्षित 47 किल्ले तर राज्य संरक्षित 62 किल्ले आहेत. हा पहिलाच मुख्यमंत्री आहे ज्याने महाराजांच्या गडकिल्ल्यावरील अतिक्रमणाला समूळ नष्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. अन्यथा देशाच्या इतिहासाची मोडतोड करून काही कथित इतिहासकारांनी कायमच हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या सैतानी मनोवृत्तीच्या मुघलांचे, सुलतानांचे समर्थन केले. ते उत्तम शासक असल्याचा आभास निर्माण केला. मात्र गुलामगिरीची निशाणी आजही जपू पाहणाऱ्या बाडग्यांचे मनसुभे वेळीच उधळून देवेंद्रजींनी खूप महत्त्वाचं काम केलंय. महाराजांनी सुरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे. महाराजांनी सुरतवर 2दा स्वारी केली. लुटली हे आपण अलाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतो. त्या ठिकाणी अब्दाली जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो. तैमूरलंग जे करतो त्याला आपण लुटली म्हणतो. महाराजांनी तिथल्या सामान्य माणसाला हात तरी लावला. त्यामुळे अशा बुलडोजर मॅनच्या धडाकेबाज कामगिरीसाठी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की